हातापायांना वारंवार मुंग्या येतात, दुर्लक्ष करू नका. हातापायांना मुंग्या येणं ही समस्या तुम्हालाही कधी ना कधी जाणवली असेल. कधी झोपेतून उठल्यावर, कधी बराच वेळ बसल्यानंतर, तर कधी कोणतंही कारण नसताना अचानक हात पाय बधीर झाल्यासारखा वाटतो. बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात थोड्या वेळात ठीक होईल, पण प्रत्येक वेळी असं नसतं. कारण वारंवार हातापायांना मुंग्या येणं हे फक्त नस दाबली गेल्याचं लक्षण नसून व्हिटॅमिन B12 ची कमतरता, मधुमेह, थायरॉइड, मानेचा किंवा कमरेचा त्रास, रक्ताभिसरणातील अडथळा किंवा नसांच्या आजारांचंही सुरुवातीचं लक्षण असू शकतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हातापायांना मुंग्या नेमक्या का येतात, कोणती कारणं सर्वात जास्त आढळतात, कधी ही समस्या धोकादायक ठरू शकते, तपासण्या कोणत्या कराव्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंग्या म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. आपल्या शरीरात लाखो मज्जातंतू म्हणजेच नसा असतात. या नसा मेंदू आणि शरीराच्या प्रत्येक भागांमध्ये संदेशांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे आपल्याला स्पर्श, वेदना, थंडी, उष्णता आणि हालचालींची जाणीव होते. जेव्हा या नसांवर दबाव येतो, त्यांना इजा होते किंवा त्या योग्य प्रकारे काम करत नाहीत, तेव्हा हात किंवा पायामध्ये झिंझिण्या येणे, बधीरपणा जाणवणे, सुई टोचल्यासारखे वाटणे, मुंग्या आल्यासारखी भावना निर्माण होणे, याला पॅरेस्थेशिया असे म्हणतात. कधी कधी ही समस्या काही मिनिटात आपोआप बरी होते. उदाहरणार्थ बराच वेळ एका जागी बसल्यामुळे किंवा हाताखाली डोकं ठेवून झोपल्यामुळे. पण जर वारंवार कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय किंवा बराच वेळ मुंग्या येत असतील, तर त्या शरीरातील एखाद्या आजाराचा इशारा असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. बराच वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा झोपणे हातापायांना मुंग्या येण्यामागचं हे सर्वात सामान्य आणि निरुपद्रवी कारण आहे. समजा तुम्ही बराच वेळ पाय दुमडून बसलात, एका पायावर दुसरा पाय ठेवून बसलात, झोपताना हाताखाली डोकं ठेवून झोपलात. अशा वेळी त्या भागातील नसांवर तात्पुरता दबाव येतो आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे त्या भागात झिंझिण्या, बधीरपणा, मुंग्या आल्यासारखं वाटू लागतं. पण चांगल्या गोष्टी म्हणजे जशी तुम्ही तुमची स्थिती बदलता तसं नसांवरील दाब कमी होतो, रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. व्हिटॅमिन B12 ची कमतरता. हातापायांना वारंवार मुंग्या येण्यामागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे व्हिटॅमिन B12 ची कमतरता. व्हिटॅमिन B12 हे आपल्या मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. हे व्हिटॅमिन नसांभोवती असलेलं संरक्षणात्मक आवरण म्हणजे स्मायलिन शीट निरोगी ठेवण्याचं काम करतं. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन B12 कमी पडतं, तेव्हा या नसांचं कार्य बिघडू लागतं आणि त्याची सुरुवात अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यापासून होते. जसं की सतत थकवा येणं, अशक्तपणा, चालताना तोल जाणं, हातापायात जळजळ होणं, स्मरणशक्ती कमी होणं किंवा एकाग्रता कमी होणं. विशेषतः शाकाहारी व्यक्ती, वृद्ध लोक, ऍसिडिटीची औषधं दीर्घकाळ घेणारे किंवा पोटाच्या काही आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण. मधुमेह. हातापायांना सतत मुंग्या येण्यामागचं आणखी एक मोठं कारण म्हणजे मधुमेह. जेव्हा रक्तातील साखर अनेक महिने किंवा वर्षे सतत जास्त राहते, तेव्हा ती शरीरातील मोठ्या मज्जातंतूंना हळूहळू नुकसान पोहोचवू लागते. या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात. सुरुवातीला बहुतेक रुग्णांना पायाच्या बोटांमध्ये झिंझिण्या किंवा मुंग्या येऊ लागतात. नंतर ही भावना संपूर्ण पायात, काही वेळा हातापर्यंत पोहोचते. यासोबत इतर काही लक्षणंही दिसू शकतात, जसे की पायाची संवेदना कमी होणं, जळजळ किंवा आग होत असल्यासारखं वाटणं, रात्री मुंग्या आणि वेदना वाढणं, लहान जखम झाली तरी उशिरा भरून येणं. अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण वेळेवर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे. मानेचा किंवा कमरेचा त्रास. हातापायांना मुंग्या येण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मानेचा किंवा कमरेचा त्रास. आपल्या मणक्यामधून शरीराच्या विविध भागांकडे जाणाऱ्या मज्जातंतूंची मुळे बाहेर पडतात. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क किंवा मणक्यातील हाडांमध्ये झीज झाली तर या नसांवर दबाव येऊ शकतो. जर समस्या मानेमध्ये असेल तर खांदा, हात, पंजा, बोटांमध्ये मुंग्या, बधीरपणा किंवा वीज गेल्यासारखी झिंझिणे येऊ शकते. जर समस्या कमरेपर्यंत असेल तर कंबरदुखी सोबत नितंब, मांडी, पिंडरी, पायांच्या बोटांना मुंग्या येणं. काही रुग्ण सांगतात मान हलवली की हातात करंट गेल्यासारखं वाटतं किंवा जास्त वेळ उभं राहिलं की पाय बधीर होतो. अशी लक्षणं दिसू शकतात. अशा वेळी फक्त वेदनाशामक औषधं घेऊन थांबू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज पडल्यास MRI किंवा एक्सरे करून नेमकं कारण शोधलं जातं आणि त्यानुसार उपचार केले जातात. रक्ताभिसरण. ब्लड सर्क्युलेशन कमी होणं. हातापायांना मुंग्या येण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे रक्ताभिसरण नीट न होणं. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन
ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य पोचण्याचं काम रक्त करतं. जर एखाद्या कारणामुळे हात किंवा पायाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाला तर भागातील नसांवर पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मुंग्या येणं, बधीरपणा, थंड पडल्यासारखं वाटू शकतं. ही समस्या विशेषतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा रक्तवाहिन्यांचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये जास्त आढळतात. यासोबत काही इतर लक्षणंही दिसू शकतात, जसे की चालताना पायात गोळे येणे, वेदना होणं, पाय कायम थंड राहणं, निळसळ दिसणं, पायावरील जखमा उशिरा भरणं. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा पेरिफेरल आर्टरी डिसीज सारख्या गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजाराची सुरुवात असू शकते. जर मुंग्यांसोबत ही लक्षणंही जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजांची कमतरता. हातापायांना मुंग्या येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या महत्वाच्या खनिजांची कमतरता. ही खनिजं आपल्या मज्जातंतू आणि स्नायू सुरळीत काम करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जेव्हा शरीरात याची कमतरता निर्माण होते तेव्हा नसांमधील संदेशाची देवाणघेवाण कमी होते. यासोबत काही इतरही लक्षणं दिसू शकतात, जसे की पायाच्या पोटऱ्यांना वारंवार गोळे येणं, डोळ्यांची किंवा स्नायूंची फडफड होणं, स्नायू कमकुवत वाटणं, थकवा आणि अशक्तपणा जाणवणं. विशेषतः ज्यांचा आहार संतुलित नसतो, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला किंवा वारंवार उलट्या जुलाब होणारे रुग्ण यांच्यामध्ये ही कमतरता जास्त आढळते. म्हणून स्वतःहून कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक रक्त तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. थायरॉइडचा आजार. हातापायांना वारंवार मुंग्या येण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे थायरॉइडची समस्या. विशेषतः हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्रंथीचं कमी कार्य करणं. थायरॉइड हार्मोन्स आपल्या शरीरातील चयापचय, स्नायू आणि मज्जातंतूंचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा हे हार्मोन्स कमी होतात तेव्हा शरीरातील अनेक प्रक्रिया मंदावतात आणि त्याचा परिणाम नसांवर होऊ शकतो. त्यामुळे काही रुग्णांना हातापायांना मुंग्या येणं, बधीरपणा, झिंझिण्या किंवा हाताची पकड कमी झाल्यासारखी भावना जाणवू शकते. यासोबत इतर काही लक्षणंही दिसू शकतात, जसे की सतत थकवा येणं, वजन वाढणं, थंडी जास्त वाजणं, त्वचा करडी पडणं, केस गळणं, बद्धकोष्ठता, महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता. जर मुंग्यासोबत ही लक्षणंही दिसत असतील तर TSH, T3 आणि T4 या तपासण्या करून थायरॉइडची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. योग्य उपचारांनी थायरॉइड नियंत्रणात आल्यावर अनेक रुग्णांमध्ये ही समस्या हळूहळू कमी होत जाते. काही औषधांचे दुष्परिणाम आणि नसांच्या इतर आजार. हातापायांना मुंग्या येण्यामागचं शेवटचं महत्वाचं कारण म्हणजे औषधांचे दुष्परिणाम. काही औषधं दीर्घकाळ घेतल्यामुळे नसांवर परिणाम होऊ शकतो. काही कॅन्सरवरील औषधं, काही अँटीबायोटिक्स, क्षयरोगावरील काही औषधं किंवा इतर विशिष्ट औषधं काही रुग्णांमध्ये हातापायांना मुंग्या, जळजळ किंवा बधीरपणा निर्माण करू शकतात. तसेच मज्जातंतूंचा दाह, ऑटोइम्यून आजार, मूत्रपिंडाचे किंवा यकृताचे काही आजार यामुळे ही समस्या उद्भवू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध स्वतःहून बंद करू नका. जर एखादं औषध सुरू केल्यानंतर मुंग्या येण्याची समस्या वाढली तर आपल्या डॉक्टरांना त्याबद्दल नक्की सांगा. हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील तर दिवसेंदिवस वाढत असतील किंवा त्यासोबत चालण्यात अडचण, स्नायू कमकुवत होणं किंवा वस्तू हातातून पडणं अशी लक्षणं दिसत असतील तर न्यूरोलॉजिस्ट किंवा फिजिशियन सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. कधी डॉक्टरांकडे जावे? आता एक महत्वाचा प्रश्न, हातापायांना मुंग्या आल्या तर प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते का? उत्तर आहे नाही. जर बराच वेळ एका जागी बसल्यानंतर किंवा चुकीच्या पोझिशन मध्ये झोपल्यानंतर काही मिनिटांसाठी मुंग्या आल्या आणि लगेच बऱ्या झाल्या तर सहसा काळजीचं कारण नसतं. पण खालीलपैकी एक जरी लक्षण दिसलं तर अजिबात दुर्लक्ष करू नका. सर्वात पहिलं म्हणजे शरीराच्या एका बाजूचा हात किंवा पाय अचानक बधीर होणं किंवा मुंग्या येणं, विशेषतः त्यासोबत चेहरा वाकडा होणं, बोलण्यात अडचण येणं, स्पष्ट बोलता न येणं ही स्ट्रोकची सुरुवात असू शकते आणि अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. त्वरित जवळच्या रुग्णालयात जा. दुसरं म्हणजे हातापायाची ताकद कमी होणं, वस्तू हातातून वारंवार पडणं, चालताना तोल जाणं, पाय उचलताना अडचण येणं ही नसांच्या गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. तिसरं म्हणजे मुंग्या सतत वाढत जाणं किंवा अनेक आठवडे, महिने कायम राहणं. अशा वेळी व्हिटॅमिन B12 ची कमतरता, थायरॉइड, नसांचे प्रॉब्लेम हे असू शकतं. चौथं म्हणजे मुंग्यासोबत तीव्र वेदना, जळजळ, लघवी किंवा शौचावर नियंत्रण न होणं
या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, हातापायांना मुंग्या येणे हे स्वतःमध्ये आजार नसून शरीराने दिलेला एक इशारा असू शकतो. त्यामुळे योग्य वेळी कारण शोधून उपचार घेणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या तपासण्या कराव्यात? आता प्रश्न पडतो, हातापायांना मुंग्या येण्याचं नेमकं कारण कसं शोधायचं? यासाठी फक्त लक्षणांवरून निष्कर्ष काढणं योग्य नाही. डॉक्टर तुमची लक्षणं, वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी करून आवश्यक त्या तपासण्या सुचवतात. सर्वात आधी CBC केली जाते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता किंवा संसर्ग आहे का याची माहिती मिळते. त्यानंतर व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D ची तपासणी केली जाते, कारण या दोन्ही व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास हातापायांना मुंग्या, अशक्तपणा आणि नसांशी संबंधित तक्रारी दिसू शकतात. त्यानंतर ब्लड शुगर आणि HbA1c तपासणी केली जाते, कारण अनेक वेळा मधुमेहाची सुरुवातच हातापायांना मुंग्या येण्यापासून होते. जर थायरॉइडची लक्षणं असतील तर TSH आणि T3, T4 या तपासण्या केल्या जातात. काही रुग्णांमध्ये डॉक्टर सिरम कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांची पातळीही तपासतात. जर तपासण्यांमध्ये काही विशेष आढळलं नाही पण तरीही मुंग्या कायम असतील तर नर्व कंडक्शन स्टडी किंवा EMG करून नसांचं कार्य व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. जर मानदुखी, कंबरदुखी किंवा नस दाबली गेल्याचा संशय असेल तर MRI सर्वायकल स्पाइन किंवा MRI लंबार स्पाइन करण्याचा सल्ला दिला जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक रुग्णालयात सर्व तपासण्या कराव्या लागतातच असे अजिबात नाही. हातापायांना मुंग्या येत असतील तर काय करावे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हातापायांना मुंग्या येत असतील तर त्या कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? सर्वप्रथम मुंग्या येण्याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे, कारण फक्त वेदनाशामक औषधं किंवा मलम लावून ही समस्या कायमची बरी होत नाही. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य सप्लिमेंट्स घ्या. संतुलित आहार ठेवा. मधुमेह असेल तर साखर नियंत्रणात ठेवा, कारण साखर जितकी जास्त तितकं पुढील नुकसान टाळता येईल. जर मान किंवा कमरेच्या मणक्याचा त्रास होत असेल तर फिजिओथेरपी, योग्य व्यायाम, बसण्याची आणि झोपण्याची योग्य पद्धत याचा फायदा होऊ शकतो. यासोबत काही सोप्या सवयीही खूप महत्वाच्या आहेत. एका जागी सलग 30 ते 45 मिनिटं बसू नका. नियमित चालणं, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा, कारण यामुळे नसांवर आणि रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो. भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून कोणतीही औषधं किंवा व्हिटॅमिन्स सुरू करू नका, कारण प्रत्येक रुग्णामागचं कारण वेगळं असू शकतं. योग्य तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करणं सुरक्षित आणि प्रभावी ठरतं. लक्षात ठेवा, हातापायांना मुंग्या येणं ही छोटी समस्या वाटू शकते, पण काही वेळा ती शरीराने दिलेला महत्त्वाचा इशारा असू शकतो. त्यामुळे वारंवार किंवा सतत मुंग्या असतील तर दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी करा आणि योग्य उपचार घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सहित. धन्यवाद.